This video is sponsored by Central Clinic, Guru Nanak Apartment, Shanu Medical के पास, अशोक चौक, नागपुर। कपिलनगर पुलिस स्टेशन में एटीएम चोर को पुलिस ने धर दबोचा। फरियादी अपनी मां का एटीएम लेकर पैसे निकालने गया हुआ था। इस दौरान पिन जनरेट करने को लेकर उसने किसी से सहायता ली और उसी व्यक्ति ने पिन जनरेट के बहाने उसके 40,000 रुपए निकाल लिए, जिसकी जानकारी मिलती आरोपी विश्वकर्मा नगर निवासी मयूर कायरकर पर वॉइसला निहार युवराज रामटेके नावाचा वय 24 वर्ष राहणार कपिलनगर हद्दीमध्ये हा युवक आमच्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की मी माझ्या आईचे जे SBIचं कार्ड आहे ATMचं त्याचं पिन जनरेट करायसाठी मी SBI बँकेमध्ये गेलेलो होतो म्हणून। मग तिथे गेल्यावर त्याला ती पिन जनरेट नाही करता आली। याचं पिन जनरेट नाही करता आले म्हणून त्यांनी मागचे जे दोघं लोक होते त्यांना विचारलं, पण ते म्हणे की आम्हाला येत नाही। मग त्यांनी तिसरा जो होता व्यक्ती तो त्या आतमध्ये आला आणि तो म्हणे की मी तुला ATMचं याचं पिन जनरेट करून देतो म्हणून। मग आता पिन जनरेट करून दिलं त्याने आणि त्याने लगेच त्याला त्याचं ATMचं कार्ड दिलं आणि माघारी सगळे लोक वापस परतीला आले। जसा हा मागे निघाला तर त्याला आईने फोन केला की तू 2,000 रुपये काढले का माझ्या ATMमधून। हा मुलगा म्हणे की आई मी एकही पैसा नाही काढलेला, पिन तर आत्ता जनरेट केलेला आहेत म्हणून। मग त्याने मग SBI बँकेमध्ये गेला की 2,000 रुपये काढले कसे, मी जर घेतलेलेच नाही आहेत, ATM मी वापरलेलंच नाही आहे, केवळ पिन जनरेट केलेलं आहे, तर मी 2,000 नाही काढले म्हणून तो वापस SBIच्या बँकेमध्ये गेला। तिथे त्याने ब्लॉक करायला लावलं त्याचं कार्ड। मॅनेजरने ब्लॉक पण केलं आणि त्याला स्टेटमेंट पण दाखवले, तोपर्यंत त्याचे 40,000 रुपये निघून गेलेले होते। मग आता त्याने जेव्हा त्याचं SBIचं ATMचं कार्ड बघितलं तर त्याच्यात दुसरं नाव होतं, म्हणजे जो माणूस आलेला होता पिन जनरेट करून द्यायला त्याने ह्याचं पिन जनरेट करून दिला आणि तोच पिन वापरून 40,000 रुपये काढले आणि हा जो आहे फिर्यादीला दुसरं त्याच प्रकारचं साम्य असलेलं दुसरं कार्ड दिलं। मग आता अशा प्रकारचा गुन्ह्याने आम्ही हा अर्ज द्यायला आला आम्हाला, आम्ही चौकशी केली, आरोपी निष्पन्न केला, गुन्हा दाखल केला। 420-406च्या कलमाप्रमाणे आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा जो आरोपी आहे मयूर अनिल कायरकर, वय 32 वर्ष, राहणार अजनी हद्दीतला, विश्वकर्मा नगर अजनी हद्दीमध्ये राहतो हा आरोपी। आता याचं आम्ही सगळं रेकॉर्ड वगैरे चेक केलं तर याचं जे अंगझडती घेतली त्यावेळेला त्या अंगझडतीमधून आम्हाला 14 ATM म्हणजे मिळाले। म्हणजे हाच असले प्रकारचेच काम करण्याचा, ह्याच मोडस वापरून फसवणूक करून लोकांचे पैसे काढण्याचा याचा आम्हाला तो सवयीचा वाटला। म्हणून मग आम्ही याचं क्राईम रेकॉर्ड चेक केलं तर याच्यावर ह्यापूर्वी 10 गुन्हे दाखल आहेत पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या। तर हा असा मोडस करणारा आरोपी आम्हाला निष्पन्न झाला। याच्याकडून जे कार्ड हे झालेले आहेत त्यांनासुद्धा आम्ही बोलवलेलं आहे, जे कार्ड आम्हाला मिळालेले आहेत SBIचे त्यांना आम्ही चौकशी केली तर त्यांनासुद्धा सांगितलेलं आहे त्यांनी की आमची ह्याच प्रकारे म्हणजे आम्हाला जर ATMचं कार्ड चालवता नाही आलं ATMच्या याच्यामध्ये म्हणून मदत करायला हा येतो किंवा पिन जनरेट करण्याच्या बहाण्याने हा येतो आणि आमचं असं कार्ड हे करून दुसरं कार्ड आमच्या हाती थांबवून हा निघून जातो म्हणून असली कार्डची हेराफेरी करतो हा आणि आमची पण अशी फसवणूक केल्याचं असं त्यांनी आम्हाला सांगितलं। सध्या तर हा एकटाच मिळालेला आहे। आता आमचा पुढील तपास सुरू आहे, दुसरा आरोपी निष्पन्न झाला तर आम्ही कळू तसं सांगू। फिर्यादी जो आहे हा मोलमजुरी करणारी आहे, त्याची आई कॉटन मार्केटच्या ठिकाणी टोपले उचलून जे म्हणजे एकदम कष्टाची कमाई आहे, जे मोलमजुरी करते तशातलाच प्रकार आहे हा। मोलमजुरी करून त्यांनी ते 40-50 हजार रुपये जमवलेले होते आणि हा असा आला आणि यांनी क्षणात ते पैसे उडून चालला गेला। अशातलं हे फिर्यादीचं आहे। फिर्यादी गरीब आहे आणि आरोपी जो आहे आरोपी हा एकटाच राहतो। आईवडिलांनी याला हे असले गुन्हे असल्यामुळे याला सोडून दिलेलं आहे, त्याच्यामुळे एकटाच राहतो हा आणि कामधंदा तर काही करत नाही, दुसऱ्यांची फक्त हेच लबाडी करणं हा एकच कामधंदा आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आम्हाला असंच म्हणायचं आहे की तुमची हे जे कष्टाची कमाई आहे, कारण आतापर्यंतचे सगळे ATMs जे आम्हाला मिळालेले आहेत ते केवळ गरीब लोकांची मिळालेले आहेत, जे मोलमजुरी करतात, ज्यांना त्या ATM चालवण्याचं ज्ञान नसतात, शिक्षण कमी असतं पण त्यांना ते जे ज्ञान असतं ATM चालवायचं किंवा हे याच्यामुळे ही जी अशी फसवणूक होते अशी फसवणूक होऊ नये म्हणून त्यांनी थोडं जागरूकता बाळगायची आहे। जर आपल्याला नाहीच कळत आहे तर ATMच्या म्हणजे ब्रांचमध्ये जाऊन तशा प्रकारचं त्यांनी शिकवून घ्यायचं, स्वतःला हे करायचं, आत्मसात करून असं ज्ञान हे करून अर्जित करून तशा प्रकारे ATM हँडल करायचं आहे त्यांनी। आणि नाहीच झालं तर आणखीन दुसरे चांगला जो म्हणजे SBIच्या ज्याच्यात कार्ड असतो किंवा त्याची मदत घेऊन त्यांनी ATMचं हे करायचं। आपण आपल्या कष्टाची कमाई जी आहे ती स्वतः सेफ ठेवण्यासाठी स्वतःहून जागरूक राहून सुरक्षित ठेवावी, एवढंच म्हणायचं।